नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, हल्ली मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मराठी मालिका माझ्या नवऱ्याची बायको ही खूप जास्त गाजत आहे। तर या मालिकेमध्ये अभिनेता अभिजित खांडेकर हे आपली गुरुनाथची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहेत व यांनी आपल्या या अभिनयाने खूप लोकांचे मनही जिंकली आहेत। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभिजित खांडेकर यांच्या लाईफस्टाईल, बायोग्राफी, फॅमिली, इन्कम आणि गर्लफ्रेंड बद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सर्वात आधी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। यांचे पूर्ण नाव अभिजित खांडेकर असे आहे। अभिजितचा जन्म 7 जुलै 1986 ला पुणे महाराष्ट्रात झाला आहे व हे आता मुंबई महाराष्ट्रात राहत असतात। 2024 नुसार हे आता 37 वर्षाचे झाले आहेत। सांगायचे झाले यांच्या प्रोफेशन बद्दल तर प्रोफेशनने हे एक मराठी अभिनेता आहेत, सोबतच हे नॅशनॅलिटीने भारतीय तर रिलीजनने एक हिंदू आहेत। आता बोलायचे झाले अभिजित खांडेकर यांच्या करिअर बद्दल तर यांनी आपल्या सोशल मीडिया करिअरची सुरुवात 2009 पासून केली होती। यावर्षी यांनी महाराष्ट्राचा सुपरस्टार या शो मध्ये पार्टिसिपेट केले होते। त्यानंतर यांनी 2010 पासून ते 2011 पर्यंत माझी या प्रियाला प्रीतकडे नाही या मराठी मालिकेमध्ये काम केले होते। त्यानंतर यांनी 2016 ते 2021 पर्यंत माझ्या नवऱ्याची बायको या मराठी मालिकेमध्ये गुरुनाथची मुख्य भूमिका बजावली होती व याच मालिकेमुळे यांना खूप जास्त लोकप्रियता मिळू लागली। त्यानंतर यांनी 2020 मध्ये महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये सूत्रसंचालन सुद्धा केले होते। सोबतच 2021 ते 2022 पर्यंत यांनी क्रिमिनल चाहूल गुन्हेगाराची मध्ये सूत्रसंचालन केले होते व 2022 मध्ये हे आपल्याला मराठी मालिका तुझेच मी गीत गात आहे मध्ये पण दिसले होते। सोबतच यांनी चित्रपटांमध्ये पण काम केले आहे, जसे की बाबा आणि भय। बोलायचे झाले यांच्या पत्नीबद्दल तर यांनी 2013 मध्ये लग्न केले आहे व यांच्या पत्नीचे नाव सुगदा खांडेकर असे आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अभिजित खांडेकर यांचे अभिनय कसे वाटतात हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। जर तुम्ही अभिजित खांडेकर यांचे फॅन्स असाल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।